आयुष्याचे 60-62 वर्ष वयापर्यंत तुमचा जॉब करणं किंवा तुमची नोकरी करणं किंवा तुमची बिझनेस जे पण काही असेल ते सर्व केल्याच्या नंतर आता माझी रिटायरमेंट झालेली आहे आणि मी करत असलेल्या मेहनतीच्या कामामध्ये माझ्या काही गोष्टी आहेत ज्याची मला खरंच आवड होती, पण त्या काळाच्या ओघामध्ये थोड्याशा सुटल्यात. पण मी रिटायरमेंट झाल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि हा सर्व प्लॅन करताना मधूनच कधीतरी पाठीला दुखणं येतं, पायांमध्ये वेदना जायला लागतात आणि क्वालिटी ऑफ लाईफ थोडीशी कमी होते. ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात, ज्याचा छंद असतो, ज्या आवडतात, त्या तुम्हाला करता येत नाही. आणि ह्या सर्व करण्यासाठी आता मला काहीतरी ट्रीटमेंट घेतली पाहिजे की जेणेकरून माझ्या वेदना कमी होतील. आणि ह्या वेदना कमी करण्यासाठी ट्रीटमेंट घेतल्यानंतरही जेव्हा आराम पडत नाही आणि मग आता कुठंतरी आपल्याला ऑपरेशनची गरज पडते आहे का, इथपर्यंत डिस्कशन जातं. आणि ह्या डिस्कशनला सामोरं जाऊन मनामध्ये जर थोडीशी भीती असेल तर त्या भीतीला ओव्हरकम करून आता मला माझ्या जीवनाची क्वालिटी ऑफ लाईफ ही वाढवली पाहिजे. कारण ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत किंवा ज्या अगदी दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत त्या मला करता येत नाहीये, याच्यासाठी सर्जरीचं डिसिजन घ्यावं लागतं. थोडंसं भीतीदायक डिसिजन असतं, पण प्रभाकर काकांनी ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाऊन सर्जरीचं डिसिजन घेतलं आणि आज ते छान मस्त चालताय फिरतायत, त्यांना आवडतायत त्या सर्व गोष्टी करतायत. प्रभाकर काकांची स्टोरी आपण जाणू त्यांच्या शब्दांमध्ये. नमस्ते. नमस्कार. मी प्रभाकर पवार. मी माजी सैनिक आणि माजी पोलीस अधिकारी आहे. माझं वय आता 71 चालू आहे. 1.5 वर्षापूर्वी मला मणक्याचा आजार म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम तयार झाला होता आणि इतका प्रॉब्लेम झाला होता की मी स्पोर्ट्समॅन असल्यामुळे मला म्हणजे ट्रेकिंगची सवय, जिमची सवय, रोज 5 ते 5.5 किलोमीटर वॉकिंगची सवय हे मी करू शकत नव्हतो. म्हणजे इतका त्रास होत होता की मला एक 100 ते 150 मीटर चालल्यानंतर मला कमरेच्या खाली दोन्ही बाजूला असं सुया टोचल्यासारखं होत होतं आणि मला अक्षरशः बसून घ्यावं लागायचं. तर मी खूप हताश झालो होतो. त्यानंतर मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून बघितली, ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट करून बघितली. एक पुण्यातले प्रख्यात डॉक्टर त्यांच्याकडनं व्यायाम घेतले, ते व्यायाम करून बघितले, परंतु मला म्हणावं तसं म्हणजे स्वास्थ्य मिळत नव्हतं. त्यानंतर माझे एक फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर पराड, यांच्याकडनं मला डॉक्टर समीर पाटील सरांची माहिती मिळाली. त्याच्या अगोदर पण मी 2-3 ठिकाणी डॉक्टरांची माहिती घेतली होती, पण प्रत्यक्ष मी भेटलो नाही. त्याच दरम्यान जेव्हा मला कळालं आणि एक फॅमिली डॉक्टर सांगतायत म्हटल्यावर मला एक थोडासा विश्वास तयार झाला आणि मी त्यावेळेस डॉक्टर समीर सरांना येऊन भेटलो. जेव्हा त्यांना भेटलो अपॉइंटमेंट घेतल्यानंतर, थोडक्यात मला सांगायचं म्हणजे सरांचा स्वभाव जो आहे तो खूप प्रेमळ आणि मायाळू आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्या खुर्चीवर बसतात, पेशंट समोर बसतो आणि जे काय असेल चौकशी विचारपूस ते करतात, पण सरांची पद्धत वेगळी आहे. मला त्यांनी खुर्चीवर बसवलं, स्वतः एक छोटासा हे घेतलं बॉक्स, त्याच्यावर ते बसले समोर, माझ्या समोर उठून खाली येऊन बसले आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, मोटिवेट केलं आणि फायनल त्यांनी मला समजून सांगितल्यानंतर सांगितलं की काका आपल्याला ऑपरेशन करावं लागेल, तर तुमची मानसिक तयारी आहे का? तर मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की सर मी एक सर्व्हिसमॅन आहे, त्यामुळे भीती हा प्रकार जवळपास माझ्या मनात नसतोच, त्यामुळे मी ऑपरेशन करायला कधी पण तयार आहे, तुम्ही फक्त मला सांगा कधी करायचं. सरांनी सांगितलं की असं नाहीये, बरेच पेशंट घाबरतात, भीती असते मनामध्ये, तर तुम्ही कुटुंबाशी चर्चा करा आणि त्यानंतर आपण ठरवू. मी त्यांना सांगितलं सर कुटुंबाशी मी चर्चा जरी केली तरी कुटुंबाला माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे की मी एका गोष्टीचं जर डिसिजन घेतलं तर मी कोणाचं शक्यतो ऐकत नाही आणि मला ते करावं वाटलं की मी ते करतो. तरी पण सरांनी मला सांगितलं की नाही असं नाहीये, तुम्ही चर्चा करून आपण ठरवूया. 2 दिवसानंतर मी माझ्या मोठ्या मुलाला घेऊन आलो. सरांनी पण सगळं त्याला समजावून सांगितलं. त्याला सुद्धा सरांचा स्वभाव पटला आणि सरांनी जी ऑपरेशन बद्दल माहिती दिली त्याला पण ते पटलं आणि त्याने मला त्याच वेळेस सांगितलं की पप्पा आपण ऑपरेशन करूया. तर त्यावेळेस सर त्याला हसत म्हणाले होते, अरे काका तर मला अगोदरच बोलले की व्हॉलेंटियर आहेत ऑपरेशन करण्यासाठी.
तेव्हा त्याने एकच उत्तर दिले की सर का म्हणजे पप्पांचा स्वभावच असा आहे की ते एखादी गोष्ट करायला त्यांनी ज्यावेळेस ठरवलं की ते कोणाचं ऐकत नाही आणि ते फायनल डिसिजन असतं, त्यामुळे आपण ऑपरेशन करूया. त्याप्रमाणे सरांनी आम्हाला 15 ऑक्टोबर 2024 ही तारीख दिली ऑपरेशनची. ठरल्याप्रमाणे मी 24 तारखेला 14 तारखेला ॲडमिट झालो. 15 तारखेला माझं ऑपरेशन होतं. सकाळी 7 वाजता मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. आता काही झालं तरी, किती माणूस भक्कम असला किंवा धाडशी असला तरी एक ऑपरेशन या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की थोडीफार तरी कुठेतरी भीती असते. मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. तिथे त्यावेळेस मला आता त्या डॉक्टरांचं नाव आठवत नाही, जे भूल देण्यासाठी तिथे हजर होते आणि त्यांचा स्टाफ. गेल्या गेल्या त्यांनी मला माझी चौकशी केली आणि मला मोटिवेट केलं की काका काही घाबरण्यासारखं नाहीये, ऑपरेशन एकदम व्यवस्थित होईल, तुमच्या मनामध्ये भीती वगैरे असेल ते काढून टाका. एवढं एक बोलल्यानंतर माणसामध्ये एक वेगळंच एक चैतन्य असतं आणि मला सुद्धा खूप आवडलं ते. त्यानंतर ऑपरेशन झालं. 2 वाजेपर्यंत मला ऑपरेशन थिएटरमध्ये काय झालं काही एक माहिती नाही. 2 वाजता मला माझ्या रूमवर नेण्यात आलं. त्यावेळेस मला शुद्ध आलेली होती आणि फक्त ज्या ठिकाणी माझं ऑपरेशन झालं तेवढ्या ठिकाणी पेन होत होतं. पण माझा जो प्रॉब्लेम होता, माझ्या डाव्या पायाला मुंग्या यायच्या आहेत चालताना आणि त्रास व्हायचा आणि डावा पाय असा बधीर होऊन जायचा. मी जास्त वेळ उभा राहू शकत नव्हतो किंवा मी जिम, ट्रेकिंग, वॉकिंग काही करू शकत नव्हतो. ऑपरेशन झाल्यानंतर मला असं एक स्वतःला कॉन्फिडन्स किंवा महसूस झाला की आपलं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेलं दिसतं, कारण माझा जो पेन होता तो रिलीफ झालेला होता, पेन होतच नव्हता. त्यानंतर सायंकाळी सर मला भेटायला आलेत. 7, 7:30, 8चा टायमिंग असेल. मला भेटलेत. भेटल्यानंतर माझी पूर्ण चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं की काका, तुमच्या बोलण्यावरून तुम्ही खूप स्ट्रॉंग दिसतात, आपण थोडंसं वरांड्यामध्ये जर फिरलं तर चालेल का, म्हणजे तुमची तयारी आहे का? म्हटलं हो तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला तर काही वाटत नाही तसं, कारण मला काही अशक्तपणा जाणवत नाही किंवा काय नाही. तर सर म्हटले ठीक आहे. सरांनी मला उभं केलं. म्हटलं कम्फर्टेबल आहे? हो म्हटलं कम्फर्टेबल आहे. ऍक्च्युली त्यावेळेस ऑपरेशन झालेलं होतं. त्याच दिवशी एका बाजूला माझी युरिनची पिशवी लागलेली होती, एका बाजूला ऑपरेशन केलेल्या ठिकाणाहून जे रक्त घाण बाहेर येतं त्याची बॅग लागलेली होती. सरांनी ती रक्ताची बॅग स्वतःच्या हातात घेतली, एका हाताने मला सपोर्ट दिला, दुसरी बॅग मी घेतली आणि आम्ही वरांड्यामध्ये एक 15 ते 20 मीटर चालून परत आलो. मला थोड्यात एवढंच सांगायचंय की एक डॉक्टर म्हणजे आपली स्वतः पिशवी घेतात, एवढा सपोर्ट करतात, वास्तविक त्यांच्या हाताखाली एवढं इथे स्टाफ आहे. स्टाफला बोलवलं असतं 2-3 की बाबा हे करा आणि यांना पेशंटला फिरवून आणा, पण तसं नाहीये. त्यामुळे सरांचा जो स्वभाव आहे खूप मनमिळावू आहे, खूप प्रेमळ आहे. त्याच्यामुळे काय होतं की माणूस ज्या वेळेस सुरुवातीला त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन सुरुवातीला येतो आणि ज्या पद्धतीने ते आपल्याला एक प्रेमाने समजावून सांगतात ऑपरेशन बद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल. ऑपरेशन करायचं असेल तरच म्हणणार, ऑपरेशन करायचं नसेल तर ते स्पष्ट सांगतात की आपण औषध पाण्याने सुद्धा बरं करू शकतो. त्यामुळे काय होतं की त्या पेशंटच्या मनामध्ये जी एक ऑपरेशन नावाची भीती असते ती बऱ्यापैकी कमी झालेली असते आणि तो पेशंट ऑपरेशन करायला तयार होतो. त्याच्यानंतर मला सर जाताना बोलले की उद्यापासून तुम्हाला फिजिओथेरपीने येईल, रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला इथे वरांड्यामध्ये चालवलं जाईल. 3 दिवसानंतर माझा डिस्चार्ज झाल्यानंतर मी डॉक्टर समीर सरांकडे गेलो. त्यांनी ज्या काही त्यांच्या परीने इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या, जसं की घरी गेल्यानंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, हे सर्व इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर ते मला सोडवायला बाहेर याच्यापर्यंत आले. म्हणजे असं कुणी डॉक्टर करत नाहीये, पण ते लिफ्ट पर्यंत मला सोडायला आले. म्हणजे ही जी एक माणुसकी आहे ही खूप महत्वाची आहे. म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे याच्यावरून त्या पेशंटचा अर्ध भीती संपते. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही काका वॉकिंग सुरू करा, सुरुवातीला थोडे थोडे स्टेप बाय स्टेप. आणि मला सांगायला गर्व वाटतो की मी 1 महिन्यात म्हणजे सुरुवातीला 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर असं वाढवत 3ऱ्या हप्त्याला मी 4 किलोमीटर पर्यंत सुरुवात केली आणि 1 महिन्याला मी रोज 5.5 किलोमीटर ऍप लावून वॉकिंग करत होतो. त्यानंतर मग मी सरांनी मला भेटायला बोलवलं होतं. भेटायला आल्यानंतर त्यांनी एक्सरे वगैरे केला.
आणि त्यावेळेस मला त्याने स्पष्ट सांगितलं, तुम्ही फिजिकली इतके फिट आहात की त्यामुळे तुमचे जे हाडांची रचना ती खूप मजबूत आहे अजून सुद्धा या वयामध्ये. आणि आपण ऑपरेशन करताना जे स्क्रू टाकलेले आहेत, एका बाजूला 3 आणि दुसऱ्या बाजूला 3, ते अगदी जसेच तसे आणि अगदी फिक्स बसलेले आहेत. म्हणजे तुमचं ऑपरेशन 100% सक्सेस झालेलं आहे. आणि मी स्वतः सुद्धा आता सांगतो की मला जवळजवळ या 15 ऑक्टोबरला 1 वर्ष होईल. ऑपरेशन झाल्याच्या 3ऱ्या महिन्यानंतर मी जिम करतोय, ट्रेकिंग करतोय, वॉकिंग माझं कंटिन्यूच आहे. आणि आर्मीमध्ये नोकरी केल्यामध्ये जे एक डिसिप्लिन ठरलेलं आहे त्यामुळे मी या गोष्टी कंटिन्यू करतोय आणि आज पण करत आहे. मला सरांबद्दल एकच सांगावं वाटतंय की डॉक्टर समीर पाटील हे खूप हळव्या मनाचे पण आहेत, मनमिळाऊ पण आहेत, प्रेमळ पण आहेत. आणि आलेल्या पेशंटला कसं हाताळायचं ही एक कला त्यांच्या हातात आहे. पूर्वी मला आठवतंय, मी ज्यावेळेस लहान होतो, 12-15 वर्षाचा असेल, खेड्यावरचा राहणार आहे मी, त्यावेळेस खेड्यावरती लोक म्हणायचे की डॉक्टर हे देवाचा अवतार असतो किंवा देव असतात. पण आजकाल तसं राहिलेलं नाहीये. पण मी स्वतः माझा जो अनुभव आहे सरांना सुरुवातीला भेटल्यापासून तर आजपर्यंत ज्या वेळेस माझा त्यांच्याशी संबंध आलाय त्याच्यावरून मी एक म्हणजे स्वतः असं हे करतोय की डॉक्टर समीर पाटील सुद्धा एक माझ्यासाठी देवदूतच आहेत. आणि एक देवाचा अवतार म्हणण्यात काही हरकत नाही आणि काही चुकीचं नाहीये, कारण तसे गुण त्यांच्यात आहेत. कारण आजकाल बऱ्याच वेळा पेशंटकडं व्यवस्थित विचारपूस पण केली जात नाही आणि ऑपरेशन करायचं तर करायचं म्हणजे समजून सांगितलं जात नाही. बऱ्याच गोष्टी अशा होतात. मी आज दुसरी गोष्ट मला एक सांगावी वाटते की ह्या हॉस्पिटलबद्दल इथला स्टाफ, मी जे 5 दिवस ॲडमिट होतो त्या काळामध्ये दिवसा तर सर्व असतात पण रात्रीचा जो स्टाफ असायचा, ज्या वेळेस मला आवश्यकता वाटली त्या वेळेस त्यांनी माझी काळजी घेतली. आणि रोज सकाळीच एक त्यांचे रात्रीचे जे कोणी इन्चार्ज असतील बरोबर 6 ते 6:30च्या मध्ये मला येऊन भेटायचे. एकच प्रश्न विचारायचे फक्त ते की काका, रात्रीच्या आमच्या स्टाफने तुमची व्यवस्थित काळजी घेतली का, किंवा त्यांची काही तक्रार आहे का. खरं जर पाहिलं तर या एका प्रश्नामध्ये आपण म्हणजे आपल्याला एवढं काही त्याचं गांभीर्य वाटत नाही, पण जर खरं जर बघितलं तर हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे याच्यावरती हॉस्पिटलचं नाव असतं. जर तुमचा स्टाफ चांगला असेल तर तुमचं हॉस्पिटल चांगलं आहे किंवा त्यांचं नाव चांगलं आहे किंवा तिथले डॉक्टर चांगले आहेत हे सिद्ध होतंय. आणि मला तो अनुभव आलेला आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आणि ज्यावेळेस मला सर पण सोडायला आले होते डिस्चार्ज झाल्यानंतर, त्याने एकच शेवटी मला प्रश्न विचारला होता की काका, आमच्या स्टाफ बद्दल तुमची काही तक्रार आहे का. त्यांना मी सांगितलं की माझी काही तक्रार नाही, कारण मला तसं जाणवलंच नाहीये. 5 दिवसामध्ये मला जे ट्रीट मिळालेले ते खूप चांगल्या प्रकारे मिळालेले, त्यामुळे माझी काही एक तक्रार नाहीये. आणि आज मी सरांच्या सहयोगाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने 100% माझं जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि मी सगळ्या माझ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या करतोय, मी आनंद घेतोय, त्यात मी खूप समाधानी आहे. आता जिम परत चालू केलंय तुम्ही. मला मध्यंतरी व्हिडिओ पाठवला होता, व्हिडिओ जिम दाखवला तर होता, तुम्हाला मी म्हटलं ना की अगदी तुम्ही डेडलिफ्ट वगैरे. 3-3.5 तुमच्याकडे व्हिडिओ पण दिलेला आहे मी. त्याच वेळेस फुल चालू आहे. 1 तास रोज कंटिन्यू सकाळी. फार असं म्हणजे घाम निघेपर्यंत मी जिम करतो, वॉकिंग करतो. वॉकिंगचे तुम्ही सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन चालू आणि केलं तेव्हा तुम्ही महिन्यातून मला 1-2 पाठवलं वेळा होतं. ट्रेकिंग करतो. बरोबर. तर एकदम व्यवस्थित चाललंय, काही प्रॉब्लेम नाहीये. माझा जो आजार होता तो एकदम व्यवस्थित झालेला आहे, कुठेही मला त्रास नाहीये, काय नाही. झिपलाईन केली का. कोणती? झिपलाईनचा मध्यंतरी तुम्ही मला बोलले होते, नारायणगावच्या जवळ कुठेतरी एक झिपलाईन आहे, केलं ना ते. झिपलाईन केलं. हो, क्रॉसिंग केलंय. म्हणजे ह्या पहाडीवरून दुसऱ्या पहाडीवर जाण्यासाठी जे क्रॉसिंग असतं ते मी केलेले. कम्फर्टेबली. रॅपलिंग केलेले. त्याच्यानंतर मी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. ज्या सर्व गोष्टी करण्याचा प्लॅन होता आणि मध्यंतरी ते वाटत होतं आपल्याला जरा भीती या राहून जातील का. नाही, मी आता म्हणजे अगदी एकदम समाधानी आहे. कारण ऑपरेशनच्या अगोदर मी धीर सोडला होता की पुढे जाऊन आपल्याला जर हे Restrictions व्यवस्थित येतील. तर मी ज्या गोष्टीचा घेतोय ते घेऊ शकणार नाही. पण तुमच्या
सहयोगाने म्हणता येईल, आशीर्वादाने नाही म्हणता येणार. सहयोगाने मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम आनंदाने उपभोगतोय आणि आज मी खूप आनंदी आहे. तुमचा आनंद असला की त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आनंद असतो. खरी गोष्ट आहे. याच्यामध्ये मला एक सर सांगा वाटतंय, ज्यावेळेस आपण भेटल्यानंतर तारीख फिक्स केल्यानंतर मित्रांशी म्हणा किंवा नातेवाईकांशी आपण चर्चा करतो की माझं हो. ऑपरेशन आहे. बऱ्याच जणांचं निगेटिव्हिटी म्हणजे 95 ते 98% लोकांचं हे म्हणणं होतं की ऑपरेशन करू नको, खास करून मणक्याचं. हम्म. कारण मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे पूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती आणि तसे प्रकार पण घडत होते की ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेस होत नव्हतं. आणि थोडक्यात मला सांगायला काही हरकत नाही, माझे एक धाकट्या सुनबाईचे मामा आहेत, सख्खे मामा, आपल्या सागरीकडचेच राहणारे, हम्म. गुलाब बोरसे म्हणून. 10 ते 12 वर्षापूर्वी त्यांनी हेच ऑपरेशन केलं, सेम माझाच प्रॉब्लेम. सांगायला दुःख वाटतंय की आजच्या घडीला ते ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस झालं नाही. आज त्यांना जो पेन आहे तो चालू आहे आणि चालताना ते एकटे कुठे जाऊ शकत नाही. काठी घेऊन थोडंफार कुठेतरी ते फिरतात. जसं मी आज एकटा कुठेही जातो किंवा सगळ्या माझ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहे, तसं ते करू शकत नाहीत. म्हणजे मला जो अनुभव आला आहे, तरी सुद्धा पण मला बऱ्याच जणांनी नाही सांगितल्यानंतर सुद्धा मी एक ठाम होतो. कारण तुम्हाला भेटल्यानंतर माझं एक असं कॉन्फिडन्स वाढलेला होता की नाही, करायचं, ऑपरेशन करायचं. आणि त्याचा मला नक्कीच फायदा झालेला आहे. मी आज खूप आनंदी आहे. म्हणजे ह्या वयात सुद्धा मी आज जिम करतोय 1-1 तास. 70 इयर्स यंग. हो, 70 इयर्स. वॉकिंग करतोय, ट्रेकिंग करतोय, जिम करतोय, योगा करतोय, प्राणायाम करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. एखाद्या तरुणाला लाजवेल एवढी काकांची ऍक्टिव्हिटी आणि ह्या सर्व गोष्टी, जिम, ट्रेकिंग, ह्या सर्व कमेंडेबल आहेत. नो डाऊट सर्जरी हॅज प्लेड अ रोल, पण त्याच्यामध्ये काकांची सुद्धा मेहनत आहेच. त्याच्यासाठी व्यायाम करणं, त्याच्यासाठी पाहिजे ती सुरुवातीला काळजी घेणं आणि बरोबर वेळेवरती एक डिसिजन घेणं. पायाची ताकद कमी होण्याच्या अगोदर हे डिसिजन घेणं की पुढे जाऊन याचे जास्त काही पडसाद राहता कामा नये, यासाठी त्यांनी ते डिसिजन घेतलं. स्पाईन सर्जरीमध्ये अगोदर थोडे कॉम्प्लिकेशन्स हे आपल्याला बघायला मिळायचे. अग्रीड. ते याच्याकरताही होते की नवीन नवीन सगळे तंत्रज्ञान नव्हते आणि सोबत एमआरआयचा सिग्निफिकंट रोल आहे की त्यावेळेस एमआरआय जे आहेत ते एवढे प्रगत नव्हते. एमआरआय तंत्रज्ञान पण आता पहिल्यापेक्षा खूप जास्त सुधारलंय. एमआरआयची इमेजिंग क्वालिटी पहिल्यापेक्षा जास्त चांगली आली आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट नस टार्गेट करता येते, एक्झॅक्ट जॉईंट टार्गेट करता येतो आणि त्या हिशोबाने टार्गेटेड ट्रीटमेंट आपल्याला ही देता येत असते. सो त्याच्यामुळे पण सर्जरीमध्ये इम्प्रुव्हमेंट बऱ्यापैकी आलेले आहेत. तरी आता साधारण जर या सर्जरी नंतर बघितलं तर क्वालिटी ऑफ लाईफ याच्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट वाटते, की पहिले कशी होती किंवा सर्जरी झाल्यावरती इमिजिएटली मधले काही दिवस कशी होती आणि आता सध्याच्या घडीला कशी आहे जवळपास वर्षभर झाल्यानंतर? पहिले तर ऑपरेशन होण्याच्या अगोदर एक म्हणजे ते म्हणतात ना की ओरिजिनल जी गोष्ट असते ती काही झालं तरी ती खूप परफेक्ट असते. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर थोडासा का होईना चेंजेस होतो शरीरामध्ये. मधल्या काळामध्ये थोडासा चेंजेस झाला होता आणि मी आपल्याशी बोललो होतो की जसं हा पाय इथे असं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर इथं असं बधीर झाल्यासारखं. तर तुम्ही म्हणे की 6 महिन्यापर्यंत हे सिम्पटम्स राहणार आहेत. आता काही नाहीये. मधल्या काळामध्ये थोडंसं होतं, पण त्यानंतर एक 4-5 महिन्यानंतर जेव्हा मी फुल जिम सुरू केलं, वॉकिंग सुरू केलं, ट्रेकिंग सुरू केलं, तर मला आता काही असं जाणवत नाहीये की ऑपरेशन केल्यानंतर शरीरावरती काहीतरी फरक पडलाय, असं काही नाहीये. आणि मी पहिल्यासारखं जसं होतं तसंच एन्जॉय लाईफ जगतोय. आता सुरुवातीला ज्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो ऑपरेशन करू नये, मणक्याचे ऑपरेशन जरा थोडेसे किचकट असतात, नसांच्या बाजूला आपण काही ना काही ऑपरेशन करणार आहे, नसांच्या अगदी 1-2 mm बाजूने स्क्रू जाणार आहे, तर नंतर मग परत यांच्याशी बोलणं झालं का त्याच्यावरती? बाकी सगळ्यांचं कसं बोलणं म्हणजे मी अभिमानाने सांगतोय त्यांना की तुम्ही ज्या गोष्टी निगेटिव्ह बोलत होते त्यावेळेस, पण आज तुम्ही मला बघतायत. मला मी काय सांगतो त्याला महत्व नाहीये. तुम्ही आज फिजिकली मला बघतात, कारण माझा जो ग्रुप आहे आम्ही सेम एजचे आहोत. 2-3 माझ्याबरोबर जिमला असतात, ट्रेकिंगला असतात, वॉकिंगला तर सगळेच असतात. जो तो ज्याच्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी करतोय. तर त्यांना मी आज म्हणजे असं
अभिमानाने सांगतो की बघा, ऑपरेशन झाल्यानंतर मी अगदी आहे त्या परिस्थितीत, पूर्वी जसं होतो तसं मी लाईफ जगतोय. त्यामुळे नेहमी माणसाने निगेटिव्ह विचार करू नये, पॉझिटिव्ह विचार करावे. आणि कधी पण एखाद्या गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार करत असाल तर ते पॉझिटिव्ह होते. पण तुमची इच्छा असून तुम्ही निगेटिव्ह असाल तर ती गोष्ट सक्सेस मनापासून होत नाही, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात. आता ह्या सर्व लोकांचं त्यांचं स्पाईन सर्जरीच्या प्रती जरा मन परिवर्तन झालेलं जाणवतं का तुम्हाला? आता हे तुमचे- जाणवतं. मी तुमच्याकडे जवळजवळ 5 ते 6 पेशंट हो, पण पाठवलेत. त्यातला एक पेशंट आहे सोनवणे म्हणून, हा माझ्याबरोबरच ते आले होते. 3 वर्षापासून नाशिकला त्यांनी एका डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेऊन ऑपरेशन करायचं 3 वर्षापासून टाळाटाळ चालली होती त्यांची. हा पण जेव्हा माझं ऑपरेशन झालं, मी त्यांना इथे घेऊन आलो आणि तुमच्याशी चर्चा पण त्यांनी केली आणि त्यांनी नंतर फायनल डिसिजन घेऊन टाकली. पण काय झालं होतं, ते ऑपरेशन इथं आपल्याकडे करणार होते, पण ऑलरेडी तिकडच्या डॉक्टरांची खूप चांगले त्यांचे 3 वर्षामध्ये एक संबंध बट तयार झाले. आम्हाला सगळ्या स्पाईन सर्जनला वाटत असतं की हे सर्व सेकंडरी आहे. ते ऑपरेशन कोणी पण करावं, काही प्रॉब्लेम नाही. ते चांगलं झालं पाहिजे नंबर 1, आणि ज्या पेशंटला खरंच गरज आहे त्याचं ते ऑपरेशन 100% झालंच पाहिजे. मग तसं झालं ना. त्या सोनवणेंनी माझी परिस्थिती बघितल्यानंतर हो. त्यांना एक कॉन्फिडन्स झाला की अरे की आपण होतं. 3 वर्षापासून घाबरतोय, 3 वर्षापासून टाळतोय. आणि जेव्हा मला बघितलं तेव्हा म्हणे, पवार साहेब मी पण आता फायनल ऑपरेशन करणार आहे. आणि मला वाटतं आपल्याला भेटल्यानंतर एक महिन्यानंतर जाऊन त्यांनी ऑपरेशन केलं. त्यांचं पण आता छान चालू आहे, मस्त. हो, व्यवस्थित आहे. पण एवढंच आहे की माझ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या त्यांच्या नाही आहेत. प्रत्येकाच्या पण तरी- शरीराचं आणि हा, प्रत्येकाची त्याचे- विल पॉवरचा त्याचे- थोडाफार हो, फरक असतो, फरक त्याच्यामध्ये असतोच. थोडा फरक असतो. अगदी खरंय. आता जे आपले सर्व ऐकणारे जे श्रोते मंडळी आहेत किंवा जे लोक ऍक्च्युली खरंच आज सर्च करून आलेले आहेत की मी काही पेशंटचे अनुभव ऐकतो, तर याच्यामधून ते काही ना काही शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जे वाटतं आहे ते, याचं उत्तर याच्यातनं काही मिळतं का? तर तुम्ही आपले जे सर्व श्रोते, ऑडियन्स जे सर्व आहेत, त्यांना काय सांगू इच्छितात? मी ऑडियन्सला हेच सांगू इच्छितो की जे कोणी ऑडियन्स हा व्हिडिओ बघत असेल त्यांना माझा जो प्रॉब्लेम होता हम्म. मणक्याचा, तसा प्रॉब्लेम असेल, त्यांच्या मित्रांना असेल, त्यांच्या नातेवाईकांना असेल, तर त्यांनी मनामध्ये भीती न बाळगता डॉक्टर समीर पाटील व्हेंचर हॉस्पिटल पिंपळे सौदागरला आहे आणि खूप डॉक्टर मनमिळाऊ आहेत. तुम्ही भेटल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की आपण स्वतःहून ऑपरेशन करायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आज मी आनंद भोगत आहे, त्याप्रमाणे तुम्हाला पण जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टर समीर पाटलांना वेंचर हॉस्पिटलला येऊन भेटा, त्यांची अपॉइंटमेंट घ्या. त्यांना भेटल्यानंतर तुमची भीती जी आहे ती जवळपास 50 ते 60% संपेल आणि तुम्ही स्वतःहून म्हणाल की ऑपरेशन करायला हरकत नाही. मी ऑपरेशन केल्यानंतर जे आनंदी जीवन जगत आहे तसंच तुम्ही पण जगावं, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही इंटरव्ह्यूला आलात आणि सगळ्या लोकांना याच्याबद्दल माहिती दिलीत, आणि आय बिलीव्ह त्याच्यातनं नक्कीच त्यांच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडेल आणि त्यांना काही ना काही याच्यातनं सर्व शिकायला मिळेल. त्यांना डिसिजन घ्यायला थोडं इझी पडेल ह्या सर्व याच्यातनं, त्यांच्या मनातली भीती कमी होईल. तुम्ही नक्कीच. आलात, धन्यवाद. धन्यवाद.